त्यानंतर आमचं हे जे 2 दिवसाचं ऑनलाईन ट्रेनिंग होतं, तर बॅगलेसचं जे होम ऑफिस आहे अजमेर इथं, त्या ठिकाणी हे ट्रेनिंग घेतलं आणि ते ट्रेनिंग आम्हाला दिलं. तर मेमरी किंग म्हणून जे खूप नावलौकिक असणारं एक व्यक्तिमत्व आहे नरेंद्र सिंग यांच्याकडून. तर आतापर्यंत जे ट्रॅडिशनल पद्धतीने आपण शिकत होतो मॅथ विषय सोडून इतर विषय, तर त्याच्यापेक्षा एक वेगळा कन्सेप्ट या बॅगलेस एज्युकेशनमध्ये म्हणजे एक निमोनिक सायन्स म्हणून आहे. तो निमोनिक सायन्सचा स्टडी आज मी पूर्ण पद्धतीने या ठिकाणी नरेंद्र सिंग यांच्याकडून शिकण्याचा तो प्रयत्न केला आहे. नमस्कार, माझं नाव राहुल सोनवणे आणि मी येतो धुळ्यातून, महाराष्ट्रामधून जे धुळा आहे त्यातून. आणि आमचे जे BTP आहेत त्यांचं नाव आहे चैन सिंग. सुरुवातीला मी एक सेंटर फ्रँचायझी म्हणून या ठिकाणी आलो होतो. त्यानंतर आता मी डिस्ट्रिक्ट लेवलवरची एक फ्रँचायझी घेतलेली आहे, म्हणजे पूर्ण जिल्हा या ठिकाणी घेतला आहे. तर ही फ्रँचायझी घेण्याच्या अगोदर मी 4 दिवसाचं ऑनलाईन ट्रेनिंग घेतलं होतं आणि 4 दिवसाच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये मला कुठेतरी खूप काही चांगलं शिकायला भेटलं. त्यानंतर मग मी 2 दिवसाचं जे काही ऑफलाईन ट्रेनिंग आहे ते राजस्थानमधील अजमेर या ठिकाणी ते ॲडव्हान्स ट्रेनिंग घेण्यासाठी ऑफलाईन ट्रेनिंग घेतलं. त्यानंतर आमचं हे जे 2 दिवसाचं ऑनलाईन ट्रेनिंग होतं, तर बॅगलेसचं जे होम ऑफिस आहे अजमेर इथं, त्या ठिकाणी हे ट्रेनिंग घेतलं आणि ते ट्रेनिंग आम्हाला दिलं. तर मेमरी किंग म्हणून जे खूप नावलौकिक असणारं एक व्यक्तिमत्व आहे नरेंद्र सिंग यांच्याकडून. तर आतापर्यंत जे ट्रॅडिशनल पद्धतीने आपण शिकत होतो मॅथ विषय सोडून इतर विषय, तर त्याच्यापेक्षा एक वेगळा कन्सेप्ट या बॅगलेस एज्युकेशनमध्ये म्हणजे एक निमोनिक सायन्स म्हणून आहे. तो निमोनिक सायन्सचा स्टडी आज मी पूर्ण पद्धतीने या ठिकाणी नरेंद्र सिंग यांच्याकडून शिकण्याचा तो प्रयत्न केला आहे. आणि नरेंद्र सिंग, मेमरी किंग जे नरेंद्र सिंग आहेत, यांनी तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तो आम्हाला या ठिकाणी शिकवला. निमोनिक सायन्स जो आहे त्या निमोनिक सायन्सच्या माध्यमातून मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की जो ट्रॅडिशनल पद्धतीचा जो काही सिलेबस असतो त्याला आपण फन आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने लाईफ टाईम कसं लक्षात ठेवता येईल या अनुषंगाने निमोनिक सायन्स हा अभ्यास आपल्याला करता येतो. अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करता येतात. यानंतरचा हा माझा जो ट्रेनिंगचा भाग आहे हा पूर्ण केल्यानंतरचा माझा ॲक्शन मोड असा राहील की माझ्याकडे जे कोचिंग सेंटर्स आहेत, स्वतःचे ॲबॅकस असेल, सिलेबस असेल, किंवा माझ्या शेजारी ज्या काही गावांच्या खेडेपाड्यांचे जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त निमोनिक सायन्सचा उपयोग कशा पद्धतीने करून घेता येईल याच्यासाठीचा माझा जास्तीत जास्त प्रयत्न असेल. कारण की माझा ज्या ठिकाणी कोर्स आहे किंवा माझं जे श्री साई फाउंडेशन फर्म आहे हे खेडेगावातून आहे आणि खेडेगावांमध्ये हा एक निमोनिक सायन्सचा कन्सेप्ट जाणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या निमोनिक सायन्सचं महत्त्व अतिशय पटवून देण्यासाठीचा हा एक व्हिडिओ तुमच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.